आज आलेलो आहोत केलोनला। कॅथेड्रल जवळजवळ बांधायला स्टार्ट केलं होतं 1248 इसवी सन 1248 रिव्हरवर असल्यामुळे याचा मेन पर्पज हा होता की कारसाठी आणि ट्रेनसाठी याचा यूज व्हावा। कर चालत इकडे आलो आणि तुम्ही बघू शकता हे सगळे तुम्हाला जे डॉट 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 दिसतात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही आज आलेलो आहोत केलोनला। कोलोंग खूप काय प्रोनाउन्सिएशन आहेत त्याचे, बट येस मी त्याला केलोन असंच म्हणतो। येस, तो आम्ही काल पॅडरबॉर्नमध्ये होतो, इथून आम्ही इकडे आलो आणि केलोन हे नॉर्थ राईन वेस्टफालेन या स्टेटमधलं एक मोठी सिटी आहे आणि ही थोडीशी त्या स्टेटच्या साऊथ पार्टला येते। तर केलोन बॉन जो तुम्ही ऐकलं असेल तर बॉन आणि केलोन हे जवळजवळ असणाऱ्या सिटी आहे, त्यातली ही केलोन। आणि ही खूप इम्पॉर्टंट सिटी आहे किंवा होती, आय वुड से मिडिवल इरामध्ये। तर इथे सगळे स्ट्रक्चर्स किंवा इवन दो मॉडर्न लेटेस्ट हिस्ट्रीमध्ये पण ही खूप इम्पॉर्टंट सिटी होती ड्युरिंग वायमार रिपब्लिक, कारण त्यांचं सगळं मेन जे हेडक्वार्टर्स वगैरे होते ते केलोन सिटीमध्येच होते, त्यामुळे त्या बेसिसवरती सिटी खूप इम्पॉर्टंट ठरते। तसं माझ्या माहितीप्रमाणे केलोनमध्ये 3 ते 4 गोष्टी आहेत बघण्यासारख्या किंवा फिरण्यासारख्या। मेन तर आहे केलोन कॅथेड्रल की जो माझ्या एक्झॅक्टली समोर आहे, मला 2 मिनिटात दाखवतो। त्यानंतर एक तो ब्रिज आहे, लवलॉक ब्रिज म्हणतात, तो एक आहे। आणि केलोनमधून किंवा या स्टेटमधून एक रिव्हर गेली आहे, त्याचं नाव आहे राईन रिव्हर। जसं आपण ड्रेझडनला बघितलं, ड्रेझडनला एल्ब रिव्हर होती, एल्ब, त्यानंतर प्रागला वल्टावा होती, तशी या केलोनमधून राईन नावाची रिव्हर गेलेली आहे। आणि मे बी नॉर्थ वेस्ट पूर्ण जी स्पॅन करते, त्यामुळे त्या रिव्हरच्या बेसिसवर स्टेटला नाव दिले गेलं असेल असं माझा अंदाज आहे, बट आय एम नॉट शुअर। सो येस, असं आहे। तर मी आज फिरणार आहोत केलोन, आमच्याकडे जास्त वेळ नाही आहे, सो आम्ही एक 2 ते 3 स्पॉट नक्कीच बघू आणि तुम्हाला पण मी ते दाखवतो। सो आम्ही आता आलेलो आहोत आमच्या पहिल्या स्पॉटला, त्याचं नाव आहे केलोन कॅथेड्रल। सो हा तुम्हाला समोर दिसतोय तो केलोन कॅथेड्रल आहे एका बाजूने। तर थोडक्यात त्याची हिस्ट्री म्हणजे अशी की हा कॅथेड्रल जवळजवळ बांधायला स्टार्ट केलं होतं 1248 इसवी सन 1248 1248 आणि हा खूप म्हणजे मोठा आहे कॅथेड्रल, त्यामुळे हा पूर्ण कधीच झाला नव्हता अंटील 1560 किंवा 1580 नंतर। आणि आता तुम्ही बाजूने बघितलात, तुम्हाला एकच तो काय म्हणतात त्याला की आर्म दिसतो, त्याचा एकच साईड, एकच टॉवर दिसतोय आय वुड से, पण ह्याला 2 टॉवर आहेत, मी तुम्हाला समोरून पण दाखवेनच। सो त्याची पुन्हा रिकन्स्ट्रक्शन चालू केलं गेलं किंवा पुन्हा तो तिथून सोडला होता बांधायचा, तिथून परत बांधायला स्टार्ट केलं गेलं 1840 साली आणि त्यानंतर तो बांधला गेला। बट त्यानंतर अगेन वर्ल्ड वॉर झालं, पहिलं दुसरं, त्याच्यामुळे खूप बंबार्डमेंट झालं, त्याची नासधूस झाली, पुन्हा तो बांधला गेला आणि जवळजवळ 1950-1956 च्या आसपास तो पुन्हा एकदा बांधण्यात आला। आणि आता तुम्हाला जो दिसतो आहे तो थोडा म्हणजे कम्प्लीट नाही आहे त्या काळचा, बट थोडंसं त्या काळचा आहे आणि त्यानंतर तो कम्प्लिटली न्यू बांधला गेलाय। सो आता मी त्याच्या बहुतेक आम्हाला आज जाता येतं असं मला वाटतंय, सो आम्ही तिकडे जाऊ आतमध्ये आणि तुम्हाला मी आतून पण कॅथेड्रल दाखवेन। आम्ही आलो केलोन कॅथेड्रल च्या आतमधून आणि मस्त आहे, मी बघितला असेल छोट्या क्लिप्समध्ये, खूप छान आहे कॅथेड्रल। सेम वाटतो मला प्रागमध्ये आपण जो सेंट विटियस कॅथेड्रल जो बघितला, तुम्ही जो तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, मी त्याची लिंक इथे वरती टाकेन। सेम तसंच आहे, फक्त हा उंच खूप आहे
हा जवळजवळ 157 मीटर उंच आहे आणि आय गेस 200च्या आसपास अशी त्याची विड्थ आहे. त्यामुळे माझ्या मते हा उंच खूप आहे आणि तो असा लांबीने खूप आहे प्रागचा कॅथेड्रल. सो असे 2 कॅथेड्रल आहेत. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि एंट्री फ्री आहे. सो कुठलीही तुम्हाला कॉस्ट किंवा कुठलेही पैसे तुम्हाला भरावे लागत नाही. सो एंट्री कम्प्लिटली फ्री आहे आणि तुम्ही इझिली आज जाऊन एक चक्कर मारून येऊ शकता, बसू शकता. तिथे बसायला बेंचेस आहेत प्रत्येक कॅथेड्रल किंवा चर्चमध्ये असतात तसे, आणि तुम्ही तिथे बसून मस्तपैकी थोडंसं बघू शकता आणि परत आतमध्ये येऊ शकता. आणि हा जो कॅथेड्रल आहे हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. त्यामुळे हे खूप छान आर्किटेक्चर त्यांनी मस्त प्रिझर्व केलेलं आहे आणि मे बी त्यामुळेच फक्त मे बी एंट्री फ्री असावी, कारण की यांना फंडिंग मिळतं म्हणून मे बी, बट आय डोंट नो. बट येस, असा हा कॅथेड्रल आहे. त्यामुळे तुम्हाला कॅमेरा मी उलटा करून दाखवतो. सो येस, असा भव्य दिव्य असा हा समोरून कॅथेड्रल तुम्हाला बघायला मिळतो. सो ह्याला हा लेफ्ट आर्म आहे आणि हा राईट आर्म आहे असं म्हणतात. सो पहिल्यांदा याचं लेफ्ट आर्मचं काय म्हणतात बांधकाम चालू झालं होतं आणि म्हटल्याप्रमाणे 1500च्या काळापर्यंत हॉल झालं होतं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे बांधकाम त्यांनी स्टार्ट केलं. सो आता हा कॅथेड्रल आहे आणि जर्मनीमध्ये आल्यानंतर वन ऑफ दी व्हिजिटेड स्पॉटमधला हा एक स्पॉट आहे फॉर टुरिस्ट. सो तुम्ही नक्की आलात वेस्ट जर्मनीला तर हा कॅथेड्रल नक्की व्हिजिट करा क्योलोन या सिटीमध्ये. सो आम्ही आता आलेलो आहोत आमच्या सेकंड स्पॉटला की जो ब्रिज आहे ॲक्च्युली राईन रिव्हरवर. याचं नाव आहे होहेनझोलन ब्रुकर. जर मी नाव नसेल घेतलं व्यवस्थित तर मी खाली टाकेन. बट हा ब्रिज बांधण्यात आला होता 1907 ते 1911 या दरम्यान. आणि येस, हा राईन रिव्हरवर असल्यामुळे याचा मेन पर्पज हा होता की कारसाठी आणि ट्रेनसाठी याचा यूज व्हावा किंवा करण्यात यावा. बट वर्ल्ड वॉर नंतर फक्त हा आता ट्रेनसाठीच जातोय. ट्रेन आणि पेडेस्ट्रियनसाठीच हा ब्रिज आता आहे. आणि इथे पण तुम्ही बघू शकता की हे सगळे लॉक्स लावलेले आहेत. सो बेसिकली हा काइंड ऑफ एक लव लॉक ब्रिज पण आहे की जो प्रत्येक मोठमोठ्या सिटीमध्ये फेमस रिव्हरवर बांधलेल्या ब्रिजवर तो होऊ शकतो किंवा असतो. सो इथे सगळे लॉक्स आहेत. आम्ही आता त्या ब्रिजवरनं पण जाणार आहोत की इथे पण सगळे असे लॉक्स लावलेले आहेत. सो बेसिकली लॉक लावायचं, त्याची की जी आहे ती पाण्यात टाकून द्यायची की आमचं प्रेम अमर झालं वगैरे वगैरे, अशा खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत त्यामागे. सो त्यातला हा एक ब्रिज आहे. आपण आता तो ब्रिज क्रॉस करून जाऊ आणि ब्रिजच्या त्या बाजूनी आपल्याला कॅथेड्रलचा पुन्हा अजून एक व्ह्यू दिसेल. सो लेट्स गो. सो या लॉक ब्रिजवर किंवा हे जे लॉक्स आहेत इथे हे साल पण त्यांनी लिहिलेलं आहे 2018, 2014. त्यानंतर अजून कुठलं दिसतंय का, हे लेटेस्ट आहे 2023. अजून आम्ही आता बघितलेलं जस्ट 77चं वगैरे. हां, इथे बघा. सो हे आहे 9/3/1977. सो अशी इथे सगळे हे लोक बांधतात आणि हा सगळा असा ब्रिज आहे तो, जसं त्याला लव लॉक ब्रिज असंही म्हणतात. आणि ही ट्रेन चालली आहे. त्यामुळे असे 3 ट्रॅक्स आहेत. 3 ट्रॅक्सवरनं ती ट्रेन जाते. पहिलं जसं केल्याप्रमाणे मधून आय गेस एका बाजूनी रोडचं होतं, पण आता कम्प्लिटली त्यांनी 3 ट्रॅक्स केले आणि हा या ब्रिजच्या बाजूनं लोकांना चालण्यासाठी. आणि माझ्या मागे बघताय ती आहे राईन रिव्हर. येस, सो आत्ताच आम्ही आलो हा ब्रिज क्रॉस करून. सो आम्ही इथून स्टार्ट केलं होतं, असं स्टार्ट करत चालत इकडे आलो. आणि तुम्ही बघू शकता हे सगळे तुम्हाला जे डॉट 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 दिसत आहेत रंगीबेरंगी, हे सगळे आहेत ते आहेत लॉक्स. आणि हा तो ब्रिज आहे आणि हा आपण जो आत्ता बघितला काही वेळापूर्वी तो आहे कॅथेड्रल. सो असा हा रिव्हर क्रॉस करून आल्यानंतर हा इथे असा एक पॉईंट आहे, त्याच्यामुळे मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये
तिथे उभं राहून तुम्ही चांगलं फोटो वगैरे काढू शकता. आणि तुम्हाला ब्रिज आणि कॅथेड्रल हे दोन्ही एकत्र एका फ्रेममध्ये मिळतं आणि त्यामुळे तुम्ही इथं काय तुमचे DP वगैरे चांगले फोटो निघतात बेसिकली इथं. आता सूर्य थोडासा बघावं लागतं कुठे आहे काय आहे, बट या कधी तुम्ही आलात तरी तुम्हाला इथे चांगले फोटो काढायला मिळतील. सो आता मी नेक्स्ट स्पॉटला चाललो आहे. तिथे एक बिल्डिंग आहे, मला त्याचं नाव आठवत नाही, पॅरानोमा ट्रायंगल असं काहीतरी त्याचं नाव आहे. मी खाली टाकेन इथे की तिथे गेलं तुम्हाला सांगेनच मी. तिथे पण सेम वरती जाता येतं आणि पूर्ण 360 डिग्री व्ह्यू मिळतो केलोन सिटीचा. सो आपण तिकडे जाऊ आता आणि बघू आपल्याला वर जाता येते का. सो येस, हा एक दुसरा स्पॉट होता. त्यामुळे केलोन सिटी तशी आहे मोठी, बट बघायला असे 7-8 आय वुड से स्पॉट आहेत मॅक्स टू मॅक्स. आणि मग मे बी बाहेर वगैरे आहेत, कारण की इथूनच कॉबलेन्स नावाची अजून एक सिटी आहे. तिथे मस्त ही राईन रिव्हर पुढे जाते आणि तिथे खूप छान छान छोटी छोटी गावं, छोटी छोटी टेकडी वगैरे असं तिथे मस्त आहे. तिथे तुम्ही वन डे ट्रिप करू शकता केलोनवरनं. ते पण खूप छान बघण्यासारखं आहे. त्यामुळे केलोनला एखादा दिवस किंवा अर्धा पाऊण दिवस पण ठीक आहे, म्हणजे नेसेसरी आहे आणि थोडं सफिशियंट पण आहे. सो येस, आम्ही आता नेक्स्ट स्पॉटला जातोय. मी आता आलेलो आहोत त्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला, त्याचं नाव आहे कोलोन व्ह्यू. आणि या बिल्डिंगवरनं आल्यानंतर केलोन सिटीचा पूर्ण 360 डिग्री व्ह्यू दिसतो. ती माझ्या मागे बघू शकत असाल तर हा केलोनचा तो ब्रिज आपण बघितला तो, आणि तो कॅथेड्रल. सो मस्त दिसते इथे. आज वेदर पण खूप छान आहे, सनी आहे. असं सेम टॉवर आहे बर्लिनमध्ये, ज्याचं नाव आहे TV टॉवर. त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तोही बघा, त्याची लिंक मी इथे वरती टाकीन. सेम तसाच आहे की ज्याचा पर्पज किंवा ज्या टॉवरच्या तुम्ही टॉप फ्लोअरला गेलात की सगळी सिटीचा 360 डिग्री व्ह्यू दिसतो. सो मस्त लोकेशन आहे आणि त्यात वेदर आज खूप छान आहे. मी सेकंड टाइम येतो इथे. लास्ट टाइम मी जेव्हा आलो होते तेव्हा थोडंसं वेदर क्लाउडी होतं, त्यामुळे काही दिसलं नव्हतं, पण आता खूप छान दिसतंय. त्यामुळे हा पण एक स्पॉट तुम्ही करू शकता. इथे वरती याला तिकीट आहे 5 युरो, बट विच इज व्हेरी व्हेरी मच अफोर्डेबल आणि पैसा वसूल तिकीट आहे, कारण की सगळा व्ह्यू तुम्हाला 5 युरोमध्येच दिसतो आणि इट्स लाईक रिअली रिअली good. सो यस, आम्ही आता जस्ट खाली आलो कोलोन व्ह्यू त्या बिल्डिंगमधून. खूप छान होता व्ह्यू तिथून बघायला. आणखीन एक दोन किंवा एक फॅक्ट सांगायचं म्हणजे ही जी राईन रिव्हर आहे ती रिव्हर जर्मनीतली सर्वात लॉंगेस्ट म्हणजे सर्वात लांब नदी ओळखली जाते किंवा आहे. तर ही आय गेस स्वित्झर्लंडच्या आल्प्समध्ये उगम पावते आणि ही ऑलमोस्ट 4 कंट्रीजमधून वाहत नॉर्थ सीला जाऊन मिळते. सो त्यातल्या जर्मनीमधनं खूप त्याचा मोठा हे आहे, काय म्हणतात त्याला, मोठा भाग आहे जो की वाहतो. आणि NRW हा जर्मनीचा सर्वात मोठा स्टेट आहे. सो नॉर्थ राईन वेस्टफालेन हा खूप मोठा स्टेट आहे आणि केलोनला त्याचे कॅपिटल असं म्हणतात. बट आता तसं नाही ॲक्च्युली कॅपिटल किंवा असं काय ऑफिशियल, किंवा कारण की डसेल्डॉर्फ, केलोन ह्या मोठ्या सिटीज आहेत. सो आय डोंट नो केलोनला कॅपिटल म्हणतात की नाही, बट पूर्वी असायचं. वायमार रिपब्लिक जेव्हा होतं तेव्हा सगळं त्यांचं हेडक्वार्टर वगैरे केलोनलाच होतं. सो येस, अशा रीतीने आम्ही असे 3 स्पॉट बघितले. आम्हाला वेळ थोडा कमी होता. बाकीचे पण आहेत स्पॉट, ते मी टाकीन इथे. 1-2-3 स्पॉट जे मला माहिती आहे. ते एक शोकोलाड म्युझियम पण आहे. तुम्ही जर चॉकलेटचे शौकीन असाल तर तिथे पण तुम्ही जाऊ शकता.
आणखीन एक 2-3 स्पॉटची नावं मी इथे टाकेन. सो याबरोबरच हा व्हिडिओ आपण इथे थांबू. आय गेस तो खूपच छोटा व्हिडिओ झाला कुठल्याही सिटीचा आत्तापर्यंत माझ्या मते. सो या, कारण की ऑफकोर्स जेवढं दाखवता आलं किंवा जेवढं मी फिरलो तेवढंच तुम्हाला मी दाखवू शकतो. त्याच्या पलीकडे मी तुम्हाला दाखवू नाही शकत. बट तुम्ही नक्की या कोलनला जर तुम्ही वेस्ट जर्मनीमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर, आणि नक्की या सिटीला व्हिजिट द्या. खूप छान सिटी आहे. 2-3 स्पॉट खूपच छान आहेत. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता. सो येस, वन्स अगेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असे जर्मनीतले किंवा युरोपमधले छान छान कंट्रीज आणि छान छान सिटीज बघायला मिळतील आणि एक्सपिरियन्स करायला मिळतील. सो आता नेक्स्ट आम्ही जाणार आहोत आमच्या या ट्रिपच्या मोस्ट अवेटेड लोकेशनला. ते कुठलं आहे ते तुम्हाला उद्या किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल. सो स्टे ट्यून, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू, आणि आपण भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.